स्पोर्ट्स काट्याच्या वडीने सुपर 5चं तिकीट काबीज केलेलं आहे. तर आज हे दोन संघ आमने सामने. पहिला बॉल बोलस बॅक ड्राइव्ह, झेलची संधी होती मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो झेल संपादित करू शकला नाही. सॅम, कठीण कार्य असतं ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही सेल्फ फॉलो थ्रू मध्ये रनवे रिलीज डिलिव्हरी केल्यानंतर कॅचसाठी जात असता. प्रयत्न सुंदर होता मात्र तो अपयशी योगेशला मिळत आहे. जीवनदान आणि त्या सोबतीने एक सिंगल धाव आणि या सिंगल सहित सध्या खातं खुलं होतं जयगावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाचं. पहिल्या बॉलवर आली एक धाव, 3 षटकांची लढत, निर्णायक सामना तो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, एक्सलंट टायमिंग, गॅपमध्ये निघालाय बॉल, आउटफील्ड अत्यंत वेगवान, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आणि अखेर निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. दत्त त्यांचं व्यक्तिगत खातंही खुलं झालेलं आहे. महत्त्वाचा सामना बक्षीस पात्र फेरीची लढत आणि त्याच कारणासह या सामन्याला दोनही टीम करता अनन्यसाधारण महत्व आहे. 5 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आज एकंदरीत 10 टीमचा सहभाग या स्पर्धेच्या निर्णायक चौथ्या दिवसात ग्रुप डी मध्ये आपण पाहिला होता. त्यातल्या 8 टीमचा गाशा गुंडाला गेला. आता 2 संघ सध्या एकमेकांसमोर आहेत. बॉल तयार पुन्हा एकदा रनवे ट्रॅकवर. समीर म्हात्रे अर्थातच सॅम. धावा सध्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत 5. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, सरप्राईज बाउन्स, पूर्णपणे फलंदाजाला या बॉलच्या बाउन्सनं अचंबित केलं. त्याच कारणासह स्वतःवरती थोडे नाखुश नाराज आहेत प्रवीण. एक्स्ट्रा बाउन्स आणि एक्स्ट्रा पेसनं सध्या बीट करत असताना चौकारानंतर लगेचच रिप्लाय दिलाय, प्रत्युत्तर दिले ते गोलंदाज सॅम म्हात्रेने टाकला. डॉट बॉल, धावा संख्या सध्या स्थिर 5 ऑन बोर्ड. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स, आणखीन एक जबरदस्त फटका, इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. लॉंग ऑफच्या फिल्डरचा प्रयत्न सुरू होता पण त्याला पोहोचण्यापूर्वी निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, चौकार. बोर्ड स्टील 2 टू गो. प्रवीण चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरा चौकार सध्या कव्हर झोनमध्ये त्यांच्या बॅटमधून येतोय. कॉन्फिडन्स मिळेल जेव्हा प्युअरमध्ये क्लासिकल स्टाईलनं तुम्ही बॅटिंग करता, आउटफील्डला तुम्ही भेटता. ॲज अ बॅटर एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असतो आणि सध्या तो उत्साह आपण बघत आहोत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आता बॅट्समनला फॉलो केले, रनआउटचा चान्स बनलाय आणि स्कोरलेग अंपायरकडे अपील देखील स्ट्रॉंग झालं. मात्र सध्या तरी पंच तटस्थ भूमिकेत. लेग बायचा सिग्नल मिळेल ते एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसाठी सध्या स्कोर आपण बघत 10. सिंगल धावेसाठी जोखीम घेतली होती योगेशनं मात्र स्ट्रायकर एंडला तो सुखरूप परतलेला आहे, सुखरूप पोचलेला आहे. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. योगेश आणि त्यांच्या सोबत येतात प्रवीण. दहा धावा दाफलकरवरती पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडाबी आणि त्याचबरोबर जयगावदेव झुगरेवाडी. आय थिंक हे 2 संघ यापूर्वी 3 वेळेला क्वार्टर फायनलमध्ये आमने सामने आलेले आहेत आणि 4th क्वार्टर फायनल या 2 टीमच्या दरम्यान. जेव्हा जेव्हा हे 2 संघ आमने सामने येतात एक क्वालिटी क्रिकेट नेहमीच क्रीडा रसिकांना पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, उपभोगायला मिळतं. आणि या मॅचमध्ये देखील आता भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत टीम जयगावदेव झुगरेवाडी आणि त्या सोबतीनं विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाकडून. ड्राईव्ह केला सॉफ्टहँड, बॅकवर्ड पॉइंटला बीट केलंय, बॉल डीप मध्ये चालला, एक सिंगल बनली आहे. पाठमोऱ्या परिस्थितीत फिल्डर थ्रो थोडा खराब आला आणि त्याचा फायदा सध्या दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावे सोबत एकूण धावा संख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 12. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 12 धावा स्कोरबोर्डवर. 4 चेंडू 200च्या स्ट्राईक रेटनं 2 चौकारांनीशी 8 धावेचं योगदान प्रवीणचं, तर 2 चेंडू 3 धावेचं योगदान आपण बघत आहोत ते योगेश यांच्या वतीनं. पहिल्या षटकांती 12 धावा दाफलकर बनलेले आहेत.
षटक सध्या सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी भावेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 2:10 आपण या मॅचला ऑफिशियली सुरुवात केलेली आहे. चला थोडी घाई करा, स्पीडअप आहे, थोडं फास्ट खेळावं लागेल. 109 षटकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. पाहिजे 110वा षटकार आता कधी आणि केव्हाच्या बॅटमधून येईल, कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून येईल. पहिला बॉल 360 स्टाईल शफल झाले. सूर्यकुमार यादव होते की एबी डिव्हिलियर्स ते मात्र कळालंच नाही. मात्र बॉल निघालाय स्कोअरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हॉट शॉट ऑफ द नाईट, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका, स्वप्नवत फटका. व्हाट अ शॉट, फॉलिंग स्वीप, स्टँडर्ड हिट, सिक्सर. चला मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलनं सामना पण कंटिन्यू करतोय. पहिल्याच बॉलवर आलाय सिक्सर. प्रवीण यांच्या बॅटमधून कडक हिट, पाण्याजोगा फटका होता. 360 स्टाईल न खेळतायत. शफल होत असताना हा सफल स्ट्रोक. षटकारासोबत सध्या टीमची धावसंख्या 18 ऑन बोर्ड. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भावेश. डीप मध्ये सध्या 4 फिल्डर सेट केलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर मिड ऑफ हातमध्ये. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, ट्रॅप मध्ये अडकवलंय, लटकवले प्रवीणला. झालं, विणलं होतं आणि चूक करण्यास भाग पाडले. फलंदाज बाद. 18ला पहिला धक्का, प्रवीण माघारी. भावेशला मिळतोय पहिला ब्रेक थ्रू. बिग विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना जयगावदेव झुगरेवाडीला प्रवीण बाद होत आहेत. त्यानं पाहिलं होतं मिड ऑफ आतमध्ये, कव्हर आतमध्ये. त्याच कारणास्तव जर ओव्हर द फिल्डर रेट आपण स्ट्रोक खेळलं तर 4 धावा 3 धावा मिळू शकतात. तोच प्रयत्न होता. मात्र रणनीती प्लॅनिंग सध्या यशस्वी झाली ती विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोन्याचा पाडा बी क्रिकेट संघाची. स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. प्रवीण माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर करण दाखल होत आहेत. ज्या करणनं आजच्या रजनीतील पहिल्या सामन्यात मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. पोटेन्शियल प्लेअरकडे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. एक सिंगल बनले. सेकंड साठी चान्स करणनं घेतलाय. थ्रो चांगला आलाय, मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन धावे सोबत एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 20 ऑन बोर्ड. मिस टाइम स्ट्रोक, बॉल अवेत. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. सॅम म्हात्रे आणि कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास या सामन्यात आपण बघत आहोत. सॅम म्हात्रे सारख्या एका विश्वासू क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला हा झेल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या प्रदान होतोय. तो करणला 2 धावा त्याच्या खात्यात ऍड होत आहेत. वैयक्तिक तो पोहोचले 2 बॉल 4 वर. तर टीमची टोटल या 2 धावेनिशी सध्या आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 22 धावा, स्टील 2 टू गो. दुसऱ्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. टॉप एज आता बॉल हवेत. विकेट किपर जज करतोय करण आणि करणनं करणचा झेल पकडलाय. 22ला दुसरा धक्का, आणखीन एका विकेटचं पतन.
22 धावा दाफलकवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर षटकाराने या षटकाची सुरुवात झाली होती, पण भावेशनं छोटेखानी कमबॅक केलेले आहेत. दोन मोठे धक्के, दोन मोठे झटके त्यांना या षटकात दिलेत जयगावदेव जुगरेवाडीला. चला बॅटर्सला विनंती आहे, आपणही जास्त वेळ चर्चा करू नका, कारण ऑलरेडी टाइम काउंटर सुरू आहे. 9 मिनिटाचा वेळ आतापर्यंत वापरात आलेला आहे. प्रत्येक बॉलवर आपणही एकत्रित येणं गरजेचं नाही आहे. 22 लॉस ऑफ 2. नेल्सन फिगर सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. बॉल होता या राऊंड विकेट भावेश. राऊंड विकेट ना आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं झाले तीवरची सांगता षटकं संपली 2. स्कोर आपण बघत आहोत 11.00 धाब्याच्या धावगतीनं 2 विकेटच्या मोबदल्यात 22. 22 लॉस ऑफ 2. 22 धाबा दाफलकवरती पाहायला मिळत आहेत. वैभव आणि त्याचबरोबर योगेशचे 2 बॅटर सध्या ऑन विकेट. प्रवीणचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ. करण 4 रन करून माघारी परतला. आता शेवटच्या षटकात आर्यनवरती जबाबदारी दिली आहे. चला अजय, वेळ जास्त खर्च होतो मित्रा. अजय थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकात 22 धाबा बनलेल्या आहेत. शेवटचं षटक लास्ट ओव्हर दोन्ही टीमसाठी निर्णायक षटक. मुरबाड मालशेज हायवे लगत नांदगाव फाट्यावर वसलेली क्रीडानगरी. या क्रीडानगरीचा ऐतिहासिक वारसा आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मैदानावरती स्पर्धा असतात, अगदी माळशेज ते मुरबाडकडे जाणाऱ्या तुम्हाला भरपूर साऱ्या गाड्या पाहायला मिळतात. एक वेगळं आकर्षण आहे. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत आर्यन. लास्ट ओव्हर. चला वेळ जास्त जातो आर्यन, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सलामीवर योगेश ठाकर एंडला. पहिला बॉल फुल टॉस. हवा तसा बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल संपादित होतोय. योगेश माघारी परत आहेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. मिल्टन सुयश. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल ज्यावरती आले विकेट. स्कोर सध्या 22. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. लास्ट ओव्हर सुरू आहे. उद्या अर्थातच आजच म्हणावी लागेल या स्पर्धेची अंतिम रजनी आपल्या भेटीला येईल. आणि बरोबर 6:30 वाजता आपण शेड्यूल स्टार्ट करतोय. टीम टेनक्रिक लाईव्ह. मात्र एक सूचना आहे, मैत्री चषकाचा ड्रॉ आपण या ठिकाणी उद्या कव्हर करणार आहोत. सो आपण सर्वांनी 6 वाजता येणं गरजेचं आहे. गणेश, अभिदादा मुरबाडे आणि त्याचबरोबर बंटीदादा वडवले यांच्या माध्यमातून एमपीएससीची संलग्न आणखीन एक स्पर्धा आहे क्रीडानगरीमध्ये. विकेट किपर बीट झाले. धाव हवी आहे. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आणि तो मात्र यशस्वी होतोय. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 23-23. शार्प चान्स होता करणला, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. यंगस्टर न प्रभावित कामगिरी केलेली या मॅचमध्ये. स्पेशली मागच्या षटकात भावेश 2 विकेट काढल्या आणि या षटकात आर्यनने देखील योग्यची महत्वाची विकेट कॅरी केलेली आहे. स्कोर सध्या 23-23. स्टील 3 टू गो. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत 4. ऑन साइडला फटका चाललाय, पण क्षेत्ररक्षक कृपाल यांची तितकीच जबरदस्त कामगिरी. कृपाल यांची झकास कामगिरी. असं वाटलं होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की काय, पण काय जबरदस्त झेल संपादित केला. नेत्रदीपक नयनरम्य नेत्र सुखावह झेल. फलंदाज फेल. आणखीन एका विकेटचं बदन. वैभव परत आहेत माघारी.
बॅलन्स त्यानं राखला, शारीरिक संतुलन त्यानं राखलं आणि तदनंतर हा चांगला झेल आता संपादित होतोय. बॅटिंगसाठी नवीन बॅटर विश्वास पारधी दाखल होत आहेत. बर्थडे बॉय आता मैदानात दाखल होतोय. मात्र आता टीमसाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. स्कोर सध्या 23-23ला विकेट 4 पडलेले आहेत. पहिल्या षटकात चांगला स्टार्ट मिळाला होता टीम सॅमला, मात्र या षटकात आर्यनने आतापर्यंत 2 विकेट काढलेले आहेत. यापूर्वीच्या षटकात भावेशने देखील 2 महत्वाचे धक्के दिले होते. स्कोर 23-23, लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत, पण एक्स्ट्रा कव्हरला वॅकंट एरिया, क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झालाय. गॅप मोठा आहे आणि गॅप मधून थेट निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री यांच्या पलीकडे. विश्वास यांची विश्वासू सुरुवात, चौकार. बोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 27, 27 धावा. पहिल्या डावाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या चौकाराने सध्या पुन्हा एकदा धावफलकाला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत विश्वास. कॉन्फिडन्स स्टार्ट या फलंदाजाच्या मॅच मध्ये झालेला आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. फील्ड पोझिशन मध्ये थोडे बदलाव होत आहेत. बॉल तयार होतोय आर्यन. ऑफसाईडला दिशा दिली आहे, गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत, वेळ घेतलाय बॉल उचलण्यासाठी. एक सिंगल कंप्लीट, सेकंड साठी कॉल. विकेट कीपर एंडला ॲक्युरेट थ्रो आणि फलंदाज बाद. यष्टी रक्षकाचा आलाय बॅकअप आणि करावं लागतंय पॅकअप ते विश्वासला. 28ला 5वा आदरा, धावा 2, विश्वास माघारी. असं वाटलं होतं दुसरी धाव बनेल, पण थ्रो इतका सुंदर दिला विकेट किपरला. थोडी हालचाल करावी लागली नाही. ऑन द स्टंप थ्रो, ऑन द हँड थ्रो आणि त्याच काढासह मात्र आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. स्कोर जर पाहिला तर सध्या 28. पहिल्या डावातील एक बॉल अजूनही शिल्लक. आर्यन विरोधात आर्यन असं बॅटल सध्या आपण बघत आहोत. लास्ट बॉल. 28 धावा आतापर्यंत बनलेले आहेत. महत्वाचं षटक आणि त्यातला त्यात शेवटचा महत्वाचा बॉल. शेवटचा बॉल ओव्हर द बॉलर ड्राईव्ह केलाय समोर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेस आहे. थोडी मिसफिल्ड, चान्स घेतलाय आता सेकंड साठी आर्यननं. 2 धावा तर बनलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न, थ्रो खराब आलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद की नाबाद, त्यासाठी आता मैदानी पंचांकडून तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या पाहुयात विद्याल पप टेलिकास्ट टीम. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद की नाबाद देत आणि टार्गेट किती धाब्याचं सेट होईल. बॅट्समन इज आउट. सो 2+ विकेट शेवटच्या बॉलवर. याच बरोबरीत पहिला डाव संपलाय. 30 धावा बनल्या गेल्या. फलंदाज बाद झाले आणि बक्षीस पात्र फेरीत मात्र विजया करता जय गावदेव जुगरेवाडेच्या विरोधात आता विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याच्या बाडाबी क्रिकेट संघाला 31 धाब्याची गरज. लगेचच डाव सुरू होतोय. दुसरा खोऱ्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. ऐकूयात ब्रांड ऑफ मुरबाड योगेश वाघ यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू दिफीर विराडी सर. खऱ्या आता निश्चित
मुरबाड तालुक्यामधले एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि या स्पर्धेला पहिल्या रात्रीपासून त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. काल खऱ्या अर्थाने ते थोडेसे दौऱ्यावरती होते, कुस्त्यांवरती गेले होते, परंतु त्यांना जोड मिळाला नाही आणि त्याच्यामुळे काल त्यानं रजा घेतली होती. अगदी आपण पाहू शकाल स्क्रीनवरती मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मुरबाड यांच्या मान्यतेनं ओम साई ठुणे विघ्न अर्था स्पोर्ट मानिवली व्यापारी आयोजित मैत्री चषक 2026 तिसरं पर्व जे आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 सायंकाळी 6 वाजता म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ आहेत ते खुले होणार आहेत. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना विनंती आहे की उद्या बरोबर 6 वाजता आपण या स्पर्धेचे अर्थात मैत्री चषक 2026 पर्व तिसऱ्या पर्वाचे ड्रॉ आपण खुले करणार आहोत आणि ती स्पर्धा देखील याच मैदानावरती होणार आहे. त्यामुळे निश्चित त्याही स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला या मैदानावरती एक दैदिप्यमान सोहळा जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओम साई ठुणे व विघ्न अर्था स्पोर्ट मानिवली व्यापारी मैत्री चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. तर मित्रांनो जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये एका साईडने टीम जुगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळते विघ्न अर्था मोऱ्याचा पाडा. अजय जो खऱ्या अर्थाने या अगोदर 3 ते 4 वेळा मला वाटतं हा सामना आपण पाहिलेला आहे. त्यावेळेस 4 वेळा जगादेव क्रिकेट संघ जुगरेवाडी हा संघ आपण पाहिलेला आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये असणारे MPCA असोसिएशन अंतर्गत असणारे खऱ्या अर्थ निश्चित या स्पर्धेमध्ये उद्याचा ड्रॉ आपण पाहणार आहात. माही 11 आंबेडा आणि त्यांच्या विरुद्ध रुपये दादा प्रतिष्ठान कान्होल. दुसरा सामना साई किरण 11 नवापाडा आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. तिसरा सामना भुवन आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार मानिवली. चौथा सामना जय बजरंग मोहोगर आणि त्यांच्या विरुद्ध अंबेटेंबे. पाचवा सामना संघर्ष 11 गवाली आणि त्यांच्या विरुद्ध जगदंबा वॉरियर्स नांदगाव. विनंती आहे बरोबर आपल्याला 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 6:30 ला तुमचा सामना सुरू होईल. 6:15 ला तुमचा टॉस संपन्न होईल. याची आपण दोन्ही टीमनं नोंद घ्या. जर का संघ उशिराने आला तर त्या संघाला आयोजन कमिटीचं कडनं जी पॅनल्टी असेल त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. उद्या फायनलचे सामने आहेत. फायनलची रात्र आहे म्हणजे उद्या सप्ताह उठणार आहे. नाही उद्या आपला स्पर्धेचा शेवटची रात्र आहे. उद्या स्पर्धा आपली शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. चला आपल्या इथून काय प्रॉब्लेम आहे का? येस बोगदा पाडलेला होता आणि ते काम अपूर्ण राहिलेलं आहे. ते पण उद्या पूर्ण करू आपण. चला जाऊया. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज भरत आहे. पहिला बॉल टॅणॅम टुणुम टॅणॅम टुणुम. फलंदाज बाद. विकेट इथे गमवावी लागलेली आहे आणि पहिला धक्का विघ्नहर्ता मोराचा पाडा क्रिकेट संघाला इथे गमवावा लागलेला आहे. 17 बॉल 31 धावा. शेंडी धाव नाही तर मुंडी धाव. नवरा मरो नाही तर नवरी मरो. वराड्याला जेवाय मिळो. पत्रिका मिळते गडी 7. जेवाय जाता 60. मालक होतो सपाट. मग सांगता का नाही दिला कांजी 2 बोकडे आणि 1 पाठ. विघ्नहर्ता मोराचा पाडा संघाचे अगदी आपण 12वे प्रतिनिधी पाहू शकाल. 1.5 पावशेर आहे. 1 पावशेर आहे. गडी मात्र तुम्ही चांगलं लायला रे. मोऱ्याचा पाठचा एक वस्तू बारीक आहे पण हीच वस्तू आहे ती लय डेंजर आहे. पहा गडी बारीक आहे पण बोलायला लागला का कार्यक्रम ओके करीत असतो. गोलंदाज अगदी आपण पाहताय. सतरा बॉल 31. हो फटका इथे हवेत आहे. शतरक्षक पुन्हा एकदा बॉल खाली आलाय. सैल कॅरी होणार का? बस काय बोलायचं आहे. केसाची स्टाईल आहे. असं वाटत डोक्यावर कुरकुले आणले कुरुक्कून. पण गडी बरं आहे तसा. आणि मग कोठ नवा पाडा. पहिला बॉल नवा पाडा. तुमचा स्कोरर मुका झालाय बोलत नाही. उतारा करा मिरच्या आणा. इंस्टाग्रामचा भरपूर चाळा आहे त्याला म्हणून तो वाळत चाललेला आहे.
खोसऱ्या बॉल, मुसक्या बॉल, गंडिया बॉल, भोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल, गोरा गोरा पान, फुलासारखा छान आमचा स्कोरर एकदम गुडगुडीत पण सध्या सुकलेला आहे, ज्याची सिंगल बॉडी लांब लचक त्याची बॉडी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. पहिला बॉल त्यावरती विकेट आली, रामराम पाहुणं. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसरा बॉल देवाला डॉट. असं होऊ द्या, ते होत असतं. आज त्यांनी एक अकाउंट बंद झाला, उद्या लगेच त्यांचा दुसरा चालू होईल. ओहो यावेळेस ओहो फटका, शतरक्ष बॉल खाली आलाय आणि यावेळेस ओहो फलंदाज होतो बाद. काय बोलायचं आहे, काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली कुचुकून. पहा चांगले डीजे वाजवतात आमचे अनिकेत. फलंदाज नवीन कोरा करकरी शोरूमपीठ जाडा जोडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुडगुडीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॉलर दिसतो बारीक सात पण वस्तू लय भयानक आहे. पहिले बॉलवर सटकन गाडी आउट केला, दुसरे बॉलवर कार्यक्रम फिट केला, सकाराम तुकाराम 2 रन आला, तिसरा बॉल सांगत देवाल गेला, चौथे बॉलवर कार्यक्रम फिट केला. जाऊया, षटकातील 5वा चेंडू आहे, धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. करण आहे स्ट्राइक एंडवरती, गोलंदाज तयार. यस अंपर, शेवटचा बॉल आहे. बॉलरचा कमरेचा करगोटा चेक करायचा होता. कठीण बेकार बॉलिंग केली आहे. भोकरापेक्षा चिकूट, उडदाचे डाळीपेक्षा चिकूट, चिकट्या बॉलर. जाऊया पुन्हा एकदा, महाराज नाराज आहेत. जाऊया. ओहो यावेळेस फटका पॉवरफुल आला, गॅप मध्ये आला, तिथे मात्र चेंडू निघून चला. उडदाची डाळ भेंड्याची भाजी, चिकूट चिकूट तू चल मोहरमा आलू मागे भरत, बॉल गेला परत ट्रकन चौकार. ऐकल्यानंतर जुना मुक्कामार उपऱ्या येतो. वाटतं असं काहीतरी की मोबाईल मध्ये अकाउंट चेंज झाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरोबर कालची माझी परिस्थिती तुमच्यावरती आली होती सुरेश दादा, कदाचित तुम्हाला अजून पुढे जावं लागलं असतं. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. गोलंदाज क्रमांक 2 प्रवीण आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन मॅच मध्ये बाकी आहे 12 बॉल. 12 बॉल 25. 12 बॉल 25 ची गरज आहे. उद्या या गाडीचा मालक कोण होणार? सध्या ती बिंजोडची मानकरी नाही, पण तिचा सायलेन्सर काढून ठेवलेला आहे का काय? हरकत नाही. ओहो समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे. दुसरी साठी निघालेत निघालेत निघालेत. 2 धावा. 2 धावा. तिसऱ्या पंचांची मदत. चला एमडी डॉक्टर या, आम्ही मेडिकल वाला आहेत, फक्त गोळ्या देऊन आजार बरा करतोय. ऑपरेशन वाला दुसरा येऊ द्या. ऑपरेशन नसेल होत तर कपरेशन उडवा, परंतु चिरफाड करून लगेच निर्णय द्या. रोग बॅटोक मध्ये करू नका घाई. तो डीजे अनिकेत, त्याचं नाव चेई, त्याचं नाही त्याच्या गावाचं नाव चेई. चाय आणलेला आहे आमच्या बॉटल मध्ये, कुणाला प्यायचं असेल तर या. 10-12 जणांपुरता आहे चहा. आणि पहा तिसरा पंचाचा सिग्नल येतोय की बॉल हातात नव्हता. म्हणजे पहा फलंदाज सेफ आहे, डायरेक्ट हिट झालेला नाहीये, त्याच्यामुळे फेरन लवली लगाव, गोरा गोरा बनाव. चला अजय जो सध्या खेळाडू कक्षामध्ये आहे, काय आज तुला सांगलेला ना का आज तुमचा कार्यक्रम वाजितो, पण काय सांगायचं आहे आज लवकरच आउट झाला तो. खऱ्या अर्थाने एक मैत्रीपूर्ण लढत आहे आणि एक हो पुलटाच बॉल आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली, नो बॉल, खाणे बॉल ना बस. ये बाप्पा ये बाय, ए बाप्पा कसं वाटतंय?
गुदगुदू वाटतंय म्हणून म्हणतात पहा मधूचा भाऊ सदू बॉल मारला झाला गुदगुदू. बरोबर ना? अगदी सर अगदी मला वाटतं तिसऱ्या पंचाची मदत घेतली. स्कोरलेग पंच बघाची जो DRS होता तो टीमचा होता की तुमचा होता? सर पंच तुमचा निर्णय द्या. म्हणजे तसा आयोजन कमिटीकडून सूचना आलेली आहे. पंचांचा होता की टीमचा होता? टीमचा. मगाशी जो रनआउटचा होता तो तुमचा होता का? यस ओके. तसं आयोजन कमिटीकडून सूचना येते की भेटल. पहा घाबरू नका, कुणावरती अन्याय होणार नाहीये त्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्पर्धा आपली पारदर्शक आहे पण 2 कॅमेरे आहेत. जेवढा होईल क्लिअर तेवढा आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. नाही झाला तर मग झेंडू बाम लावू. असं चुकूनही करणार नाही आम्ही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पंच आहेत, पंच काम करतील. पंच म्हणजे आयोजक आहेत, ते निर्णय देतील. टेन्शन घेऊ नका. 12 लोड घेऊ नका किडनॅप फेल होईपर्यंत. 1 2 3 4 5 अख्खी ग्रामपंचायत आमची आहे तिथे लाईव्हला चेक करते त्यामुळे निर्णय येईलच. पंचांचा सिग्नल आलाय की बॉलला वास फुटलेला आहे म्हणजे नो बॉल, घाण्या बॉल. म्हणजे आता पहा नो +1 2 धावा ऍड होतील. येणारा चेंडू फ्री हिट खावा पका मीठ गडी हो नीट. आता सर थोडासा डिस्प्ले सर आमच्याकडे वळवला तर आम्हाला इक्वेशन पण सांगता येईल. यस 11 बॉल 21, 11 चेंडूने 21 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. समस्त ग्रामस्थ मंडळ, दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ, नवापाडा आयोजित साई किरण 11 व शिव स्वराज 11, नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषक नवापाडा दैदिप्यमान सोहळा. आजच्या रात्रीमधील क्वार्टर फायनलची मॅच. ओहो फटका पॉवरफुल फ्री हिटचा बॉल. शतरक्ष बॉल खाली आलाय. एक सिंगल घेतलेली आहे. दुसरी साठी निघाले. धावाची संधी आणि एकच धाव. काय बोलायचं आहे भयानक. 60 रुपये लक्ष्मी सेल 60 रुपये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 10. धाब्यांची गरज आहे 20. 10 बॉल 20. स्कोरर बरा आहे पण मुका आहे त्यामुळे आमचे 600 गेले आणि 700 बसलेत. चला जाऊया. गोलंदाज तयार. 600 बिनजोड आहेत त्यांना पण आपण जोड देऊया. ओहो फटका चांगला आहे, चांगला आहे. शतरक्षण टीम मध्ये आहे. एक सिंगल वेगाने बनली तेवढंच चांगलं शतरक्षण. इथे धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. मिली सासूच वाटणीला आली. चला आता 9 बॉल 19 ची गरज आहे. एक धाव वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 19 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी चाललेले हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त मॅच. तीळ मात्र शंका नाहीये. विशाल मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सावळा गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. पद्माकर दादा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संघाला पुरस्कृत केलेला आहे आणि ते देखील अजूनही सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने भरपूर संघांना ते संधी देत असतात. चला 9 बॉल 19 धावा मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेस. आजच्या रात्रीमध्ये शेवटची लढत. हे 3 चेंडू फार इम्पॉर्टंट राहतील. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघासाठी जगादेव क्रिकेट संघ झुकरेवाडी टीम कडून गोलंदाज प्रवीण तयार. ओहो फटका चांगला आहे. रेटून मारलाय. शतरक्षक दूरवरून आलेला आहे. बॉल पर्यंत एक सिंगल वेगाने घेतलेली आहे.
अरे फिल्डिंग आहे का काय? यस, आमचे दिपीर बिराडे सर यांना उद्यापासून आम्ही एबीपी माझा मध्ये लावणार आहेत. सध्या ते पत्रकाराची भूमिका करत आहेत. खूप खूप धन्यवाद. ज्यांची आडी बॉडी त्यांची तेवढीच चांगली दाढी, गोरे गोरे पान फुलासारखे छान, त्यांना आपण पाहताय. यस, पहा फटफटी आहे आम्ही ठेवलेली आहे इथे फटफटी. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत मॅच मध्ये. 8 बॉलमध्ये आता 18ची गरज आहे. 8 बॉल 18, 8 बॉल 18ची आवश्यकता आपण पाहताय. चला स्पीडअप घ्या, वेळ वाचवणं गरजेचं राहील. विशाल डावखुरे हाताचा बॅट्समन, पांढऱ्यापेक्षा भयानक विषारी. प्रवीण तयार, गोलंदाजी मार्क वरती. पहा प्रवीण तयार आहे. रियम टेलर पण कसपडला. ओहो, शतरक्षक आलेल्या बॉल पर्यंत एकच सिंगल. आता 7 बॉल 17, 7 बॉल 17. सासऱ्याला चावला कुत्रा, गवणीत नेऊन उतरा का अनिकेत? कसं काय, बरोबर ना? तुडुम तुडुम. चला 7 बॉल 17ची गरज आहे. 7 बॉलांना 17 धाबा मैदानात 7 मध्ये बनवायचं आहेत. बनल्या जातील का? बनवाव्या लागतील. या बॉलवरती जर का षटकार आला तर मॅच मध्ये मात्र दोनही संघाच्या बाजूने ठसन पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. हो, रट्टा मारलेला आहे परंतु फिल्डर आलेला आहे दूरवरून. आता मात्र एक सिंगल. हो, बेडूक साब्या फिल्डिंग, ना इलाज झाला. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. कोमात गया धोंडू. 2 झाल्या, तिसरी साठी निघालेत. 3 धावा. पहिली धाव सकाराम धावला, दुसरी धाव तुकाराम, तिसरी धाव शांताराम. स्कोरर आमचा कांताराम, असं मी कधीच म्हणत नाही स्कोररला. आता जाऊया धावसंख्या धावपलकावरती 17 आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6. धाब्यांची गरज आहे 14. जाव्याला बोलवा औंदा, त्याचा करा 14. धावसंख्या विजयासाठी बनवायचे 14. 6 बॉल 14. काही पण होईल, काही पण होऊ शकतं. टडम टुडुम. यस, ओके, जशी तुमची आज्ञा महाराज. पाण्याची मागणी केलेली आहे. तोपर्यंत जाऊया डीजे अनिकेतकडे. महागातला गाणं लाव बाळा, महागातला. डॉट बॉल मॅच प्रेशर टाकू शकेल. काय घडणार काय नाहीये ते आपल्याला पाहायला मिळेल. चला शेवटचे 6 बॉल 14 धाबा बनवायचे आहेत विजयासाठी. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा जयगावदेव क्रिकेट संघ, झुकरेवाडी क्रिकेट संघाला या थांबवायचे आहेत. एक डॉट बॉल गोलंदाजांना हाताला तर फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर येईल. एखादा मोठा जर फटका आला या पहिल्या दुसऱ्या बॉलवरती तर शतरक्षण करणाऱ्या टीमवरती प्रेशर येईल. परंतु आता कुणावरती येईल? 6 बॉल आणि 14ची गरज आहे. 6 बॉल 14 धावा. गोलंदाज आलेला आहे. करण आला. पहिलाच बॉल. बस पहिले बॉलावर चानच भेटली. कार्यक्रम केला सुमडीत कोंबडी. आलेला आहे वाईट. आता 13. 6 बॉल 13. आता अजय विचार करत असेल की 6 मध्ये 13 असताना मी पहिल्या बॉलवरती घाई का केली? कारण त्याला एक नवा विक्रम रचायचा होता. जाऊया. गोलंदाज तयार. ओहो, फटका इथे उंच आहे. उंची भरपूर आणि इथे लांबी किती यानं मला वाटतं. ओहो, मोक्याच्या क्षणी येणारा हा महत्वाचा षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट. सारखा झाला कारण खुर्ची सोडायला लावली. आता मॅच मध्ये ट्विस्ट. उमेश सर तुमचा स्कोरर लाईन मारितो माझ्यावर. चला आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत मॅच मध्ये. बोलत जा ना भाऊ. हो 5
आणि 7 धावा. 5 बॉल 7, एक एक धाव, एक एक डॉट बॉल, एक एक विकेट दोनही टीमसाठी महत्वाचे आहेत. कारण एक धाव आली सामना चेंज होऊ शकेल, एक डॉट बॉल आला सामना चेंज होऊ शकेल, एक विकेट आली सामना चेंज होऊ शकेल. म्हणजे एक एक बॉल वरती एका एका धावेवरती दोन्ही टीमला काम करायचं आहे. 5 बॉल 7. इथे टाकलेला हा डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता मॅच मध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 4 आणि धाव्यांची गरज आहे. 7. 4 बॉल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. DRS घेतलेला आहे. मला वाटतं व्हाईट साठी सर, व्हाईट साठी DRS घेतलेला आहे. चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, चेक केलं जाईल. असेल तो निर्णय तिसरा पंचांचा येईल, तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने आपापली जागा घ्या. हे सगळे आपण पाहताय. आणि फेअर अँड लवली, फेअर डिलेव्हरी, लीगली चेंडू. फेअर अँड लवली लगाव, गोरा गोरा बनाव. चला, हम काले होय तो क्या हुआ दिल वाले, ठोकेंगे लेकिन झुकेंगे नहीं म्हणून सांगता. जाऊ नका टपरीवाला, तो सांगून लावतो तुम्हाला चुना. लय भारी बाजार बघायचा असेल तर जावं लागतं पुन्हा. चला 4 नाही, राम राम. 4 बॉल 7. 4 बॉल 7 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती करण. स्ट्राईक होते फलंदाज देखील. 4 बॉल 7 धाव्यांची गरज. 4 बॉल 7 धाव्यांची गरज. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे वेगाने घेतलेली आहे. दुसरी साठी निघाले. 2 धावा बनतील का? क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. 2 धावा. ओहो, अरे भावा, धावला इथे 2 धावा. आता 3 बॉल 5. 3 बॉल 5 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये एका साईडनं विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा, तर त्यांच्या विरोधात जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी. दोनही संघ एकाच विभागामधील आहेत. मैत्रीपूर्ण लढत जी आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 5 धावा. टॉप 5 मध्ये कुठला संघ दाखल होणार? विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा की टीम जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी? शेवटचे 3 बॉल 5 धावा सांगून देतील. गोलंदाज देखील करण तयार आहे. स्ट्राईक होते फलंदाज देखील तयार आहे. एका एका धावेसाठी काम करावं लागेल. गोलंदाज करण तयार. स्ट्राईक होते फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल तयार आहे. करण की राहुल, कुणावरती वर्चस्व? 3 बॉल 5 धावा बनवायच्या आहेत. समोर समोर पॉइंट मध्ये फटका खेळून काढलेला. एक सिंगल इथे वेगाने बनलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल पर्यंत पोहोचेल. दुसरी साठी पोहोचलेत. ओहो, कांडी टाईट मॅच. 2 धावा तर इथे वेगाने बनलेल्या आहेत. जबरदस्त मॅच. आता मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. काळजाचा ठोका वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघाकडे क्षमता भरपूर आहे आणि दोनही संघाकडे सध्या तरी आपण पाहताय मध्यरात्र झालेली आहे. तब्बल 132 प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. हे मैत्रीचं नातं आहे. कारण एखादा खेळाडू इंजर्ड झाला तर त्याची काळजी क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील घेते. हे आपुलकीचं नातं आहे, हे मैत्रीचं नातं आहे. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी नेहमी आपण पाहत आलेलो आहेत. अगदी आपण पाहताय इथे जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी टीमचे खेळाडू जे खऱ्या अर्थाने पहा सध्या तरी आपण त्यांना पाहतोय की फलंदाजाची काळजी करतायत. फलंदाजाला पाहतायत, फलंदाजाला विचारतायत क्रिकेटनं काय नाही दिलं, काय दिलंय. या सगळ्या गोष्टी क्रिकेटनं दिलेल्या आहेत. आपण एकमेकांच्या विरोधात खेळतायत तर आपण एकमेकांचे दुश्मन नाहीये, आपण मित्र आहेत. आणि मित्र कसा असावा तर तो वाईट वेळेत तुमच्या साथीला येणं गरजेचं असावा. आणि ती वाईट वेळ कधी कुणावरती येईल हे न सांगता त्याच्यासाठी त्याच्या वाईट वेळेत त्याच्या साथीला उभा राहणं ही मैत्रीची आणि मित्रांची एक महत्वाची बाजू असते. हे क्रिकेटनं आम्हाला शिकवलेलं आहे. हे सध्या तरी आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय. चला चला स्पीडअप घ्या. चला अगदी आपण पाहू शकाल एक कंटेनर 3 टमटम. काय म्हणतात महाराज? चिन टपाक डमडम हे म्हणतात का? हरकत नाहीये. ते काहीच म्हणत नाही. स्कोरने सध्या लॉक लावलेला आहे तोंडाला. एकंदरीत आपण पाहू शकाल थोड्या दिवसानंतर त्यांना आपण लोकमतमध्ये ढकलूया. चांगले आहेत ते, पण ते बोलत नाहीयेत. क्या क्या सुनना पड़ता है यार. हो म्हणताय 2 दिल रॉंग नंबर. पहा चला आता जास्तचा वेळ घेऊ नका. बॅटिंग करणार टीम कुठं सामना गरम करायला घेतलेला. बेमटे देटापासून मॅच गरम करायला घेतली, मध्येच कार्यक्रम बिनासला. चला 2 बॉल 3 धावेची गरज आहे. दोनही संघांना सामना जिंकायचा आहे. समोर एक एक ट्रॉफी आपली वाट पाहते. 2 बॉल 3 धावा. हा चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहे. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा टीम साठी.
आणि टीम जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी टीम साठी 2 बॉल 3 धावा बनतील का? कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस मित्रांनो का म्हटलं जातं? तुम्हाला तुमच्या ताकदीनं सामना जिंकायचा आहे. 2 बॉल 3 धावा. आता मॅच मध्ये ट्विस्ट एक मोठा फटका देखील सामना चेंज करू शकेल यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत सामना पोहोचलाय. 1 बॉल 3 धावा. असाच सामना मगाशी देखील झाला होता. तेव्हा संघ होता तोंडली आणि त्यांच्या विरोधात टीम संदीप 11 डेहनोली. 1 बॉल 3 ची गरज होती. 2 पूर्ण झाल्या होत्या. तिसरी अपूर्ण राहिली. तिथे मात्र संदीप 11 डेहनोली संघाला तो सामना सोडावा लागला होता. इथे देखील त्याच पद्धतीने सामना येऊन पोहोचला शेवटच्या बॉलवरती. गोलंदाज करण आहे. करणनं खऱ्या अर्थाने पहा एक मोठा फटका देखील सहन केला होता. परंतु त्याच्यानंतर पहा पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करत असताना जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी अजूनही श्वास रोखून धरलेला सामना. तर त्यांच्या समोर आहे विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. 1 बॉल 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 1 बॉल 3 धावा बनतील का? जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी की विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. 1 बॉल 3 आणि एष्ट्यांचा घेतलाय वेध. फलंदाज होतोय बाद. शेवटच्या बॉलवरती हा सामना जिंकलाय जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी. अभिनंदन. खऱ्या अर्थाने एआय ची कमाल आपण पाहिली डीजे अनिकेतच्या माध्यमातून. एआय बोलते सबको कोलते. अगदी आपण पाहू शकाल. आणि निश्चित या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलेला आहे जयगावदेव क्रिकेट